मंडळी नमस्कार. सध्या निवडणुकीचं वातावरण आणि ज्यांना सगळ्यांची प्रतीक्षा लागली होती अशी निवडणूक ही सध्या सुरू झाली आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग गेल्या 3 ते 4 दिवसापासून विविध मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा बोलबाला तर महाविकास आघाडी ही सत्ता परिवर्तनाच्या नादीवर असल्यामुळं या राजकारणात सत्ताकारण कोण करणार आणि सत्ता परिवर्तन कोण करणार यामध्ये सगळ्यांचं प्राणपणाला लावून काम सुरू आहे. तरी यावेळी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढतीचं चित्र संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या जोमात चालू आहे. तर यामध्ये अपेक्षांची नाराजी हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरणार आणि याचा परिणाम सत्ता परिवर्तनाच्या कोणत्या उमेदवाराला होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी संतोष पिंगळे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये होणारी निवडणूक ही चुरशीची ठरणार आहे. कारण गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघावर महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे गेल्या 20 वर्षापासून विद्यमान आहेत आणि यावेळी ते 5व्यांदा विजयाचं वातावरण तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर महाविकास आघाडीनेही यावेळी पुन्हा स्वातीताई वाकेकर यांना काँग्रेस पक्षावर या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी दिली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून सारखीय राजकीय वातावरण हे धामधूम करत असलं तरी यावेळी मनसेच्या वतीने नव्या उमेदवाराला या निवडणुकीच्या रिंगणात संधी दिल्याने सर्व मतांची समीकरणे कशी बदलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले प्रसेनजित पाटील यावेळी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी भरणार असेही त्यांनी भाकीत केल्यामुळे सर्व गोंधळ उडाला आहे. या मतदारसंघामध्ये प्रसेनजित दादा पाटील यांचं एक राजकीय, सामाजिक आणि विविध धार्मिक क्षेत्रामध्ये असलेलं वलय पाहता, सहकार क्षेत्रातील त्यांची पकड पाहता या राजकारणामध्ये, या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये ते सक्रिय असतात आणि ही भूमिका यावेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व पणाला लावण्यासाठी शेतकरी संघटनेचे असलेले प्रशांत डिक्कर यांनी सुद्धा सदर रिंगण गाजवण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रचार, नियोजन आणि अनेक बैठकांना सुरुवात केली असली तरी यावेळी होणाऱ्या निवडणुकीत मताचा टक्का हा नेमका महायुतीला महत्त्वाचा ठरतो की महाविकास आघाडी या ठिकाणी आपली बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आणि यावेळी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांनी दिलेली स्वातीताई वाकेकर यांना ही जी उमेदवारी आहे ही प्रभावी ठरणार असल्याचं वातावरण काँग्रेसच्या गटासह मित्रपक्षांमध्ये पाहावयास मिळतं. महाविकास आघाडीत झालेलं जे सत्ता परिवर्तनाचं नांदी पूर्ण राज्यस्तरावर असल्याने यावेळी या मतदारसंघामध्ये स्वातीताई वाकेकर यांच्या रूपाने सत्ता परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं वातावरण या मतदारसंघात आहे. तर गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघावर असलेलं वातावरण कायम ठेवण्यासाठी संजय कुटे व त्यांचे सहकारी हे प्राणपणाला लावून काम करत आहे. काल त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना असलेला जनसमुदाय ही विजयाची नांदी ठरत असला तरी आज स्वातीताई वाकेकर यांचा उमेदवारी अर्ज आणि त्याच अनुषंगाने महाविकास आघाडी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या सज्जतेने कामाला लागल्याचं चित्र या मतदारसंघात आहे. यावेळी अनेक अपेक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. तर या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बऱ्याच दिवसानंतर नव्या चेहऱ्याला संधी दिली असल्याने विशेषतः
तो शेगाव शहराचा असल्याने स्थानिक आमदाराचा मुद्दा सुद्धा कळीचा ठरू शकतो आणि त्यामुळे या मताचा फायदा, या मताची विभाजनी नेमकी महाविकास आघाडीला फायद्याची ठरणार की महायुतीच्या सोयीची ठरणार, याकडे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु गेल्या 20-25 वर्षाच्या कार्यकाळाचा विचार करता या मतदारसंघामध्ये प्रसेनजितदादा पाटील यांचं महत्त्व हे खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी वंचितच्या माध्यमातून निवडणूक लढून आपला असलेला अस्तित्वाचा दाखला दाखवून दिला असला तरी मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने ते असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेशित झाले, तरी काँग्रेसने मागील निवडणुकीमध्ये स्वातीताई वाकेकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या प्राबल्याचा फायदा महायुतीला झाल्याचं वास्तव्य जनतेने अनुभवलं आहे. तरी यावेळी महाविकास आघाडीच्या या स्वातीताई उमेकर यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा, त्यांचं प्रस्थ पाहता अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटल्यानंतर अपेक्षित उमेदवारी दाखल करणार असल्यामुळे महाविकास आघाडीतून होणारं हे मत नेमकं कुणाला फायद्याचं ठरणार. या मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहता प्रसेनजितदादा पाटील यांचं वलय हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं आणि या विधानसभा निवडणुकीसाठी प्रसेनजितदादा पाटील हा निर्णय घेत आहेत, त्याचा फायदा कुणाला होणार याचं सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळी डॉक्टर प्रवीण पाटील जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली भूमिका बजावत असले तरी यावेळी सर्वांगीण विकास, सर्वसामान्यांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गोरगरिबाला न्याय देण्याची भूमिका प्रवीण पाटील यांनी अंगीकारून वंचितच्या वतीने आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते पुढे झाले आहेत. तरी मनसेचे असलेले उमेदवार अमित देशमुख हे यावेळी शेगावचं स्थानिक आमदाराचं वातावरण तयार करण्यासाठी काय भूमिका घेतात आणि किती मताचा आकडा पार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. तर यावेळी युवा नेतृत्व असलेले शिवसेनेचे शेगाव शहरचे उपप्रमुख पवन गवई हे सुद्धा तरुण उमदे उमेदवार असल्याने या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर यावेळी शिवसेना आणि मित्रपक्ष यांची भूमिका जरी ही महाविकास आघाडीच्या दिशेने असली तरी महायुतीला या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं मताधिक्य हे महाविकास आघाडीपेक्षा वरचढ असल्याचं वातावरण आहे. तरी सध्या अर्ज भरण्याची धामधूम सुरू असली तरी होणारी निवडणूक महायुतीची का महाविकास आघाडीची याकडे चर्चा लागलं असलं तरी अपक्षांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णायक भूमिकेमुळे नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असली तरी अर्ज माघार घेतल्यानंतर या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. तरी अपक्षांचं परड यावेळी जर ठरणार की महाविकास आघाडी सत्ता परिवर्तन घडवून आणणार की या मतदारसंघाचे कर्मयोद्धा म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर संजय कुटे पाचव्यांदा आपला विजयी रथ मतदारसंघावर कायम ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सदर चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू आहेत. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला. सदर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल शतशः धन्यवाद. पुन्हा भेटू अनेक राजकीय घडामोडीसह. धन्यवाद.